आपल्यासोबत आता काही वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. मग आता इलेक्शन लागले, आपण कितीतरी इलेक्शन बघितले असतील आतापर्यंत. तर आपलं मत काय, आता जर इलेक्शन आहे लोकसभेचं, तर कशा पद्धतीनं आपण याकडे कसं बघताय? आता आमच्याकडं म्हणजे आम्ही आहेत शेतकरी, शेतकऱ्याला राव शेट्टी असले तर ठीक, नाहीतर हे चंडाळ चावडे आता राज्यभर चालले आता माहीत आहे. फक्त राव शेट्टी असणं हे योग्य. शेट्टीच का कशासाठी पाहिजे? आम्ही शेतकरी आहे, उसाळदारा दृष्टीनं साऱ्यादारा दृष्टीनं मला ते योग्य वाटतं. आता राव शेट्टी साहेब इलेक्शन उभे आहेत, त्यांच्या विरोधात सत्यदाबा सरोडकर असतील किंवा नरसिंह माने असतील. कोण आहे त्याला महत्त्वाचं नाही, आम्हाला कुठलं महत्त्वाचं आहे ते आम्ही सांगणार तुम्हाला, म्हणजे सांगतोय आम्ही. आपल्याला काय वाटतं की आता राव शेट्टी साहेबांचं वातावरण कसं आहे? फार चांगलं आहे. आपल्याला काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून, अजूनही काय कामाची अपेक्षा आहेत? काय काम आहे पण आमच्या शेतकऱ्यांच्या मालासाठी ते झटत्यात त्या दिवशी आमचं त्यांची अपेक्षा त्यांची आमची तेवढी जाते, जास्त अपेक्षा काय आमची नाही शेतकऱ्यांची. आपल्याला असं वाटतं का की सगळे कारखानदार एकत्र होऊन राव शेट्टी साहेबांच्या विरोधात उभे हा आहेत, हे 100% आहे, हे 100% आहे. का असं का? असं काय त्यांना कारखाना वाचवायचा आहे, ते कारखान्याच्या ज्याच्यावर जेव्हा त्यांचं राजकारण आहे हे स्पष्ट सांगा, मी सांगतोय. मग आपल्याला आता राव शेट्टी साहेब आता इतक्या वर्ष राजकारण करत आहेत, तर त्यांच्याकडे सगळे समाधानी होतात का शेतकरी त्यांच्या कामावर? सारं समाधान करणारा जगात कोण नाही, पण ते आमच्या शेतकऱ्या दृष्टीने आमचं जे आहे ते योग्य आहे. योग्य आहे. योग्य.